यानंतर पाहूयात पुढची बातमी। सांगली आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा हा जिल्हा आहे, तर हा सांगली जिल्हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला मानला जायचा। पण सांगलीमधील मवियाच्या अनेक नेत्यांना महायुतीच्या नेत्यांकडून पक्ष प्रवेशाच्या खुल्या ऑफर दिल्या जात आहेत। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। महायुतीचं मिशन सांगली। महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात खिंडार पडणार। सांगलीत पक्षप्रवेशावरून महायुतीत चढाव। सांगलीमधील शिवसेना उभाटाचे नेते चंद्रहार पाटील यांनी नुकतीच शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली। या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चंद्रहार पाटील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनं जोर धरला। त्याला कारण ठरलं श्रीकांत शिंदेंनी केलेलं वक्तव्य। त्याला जी काय ताकद लागेल त्याची स्वतःची देखील ताकद आहे, तो स्वतः पैलवान आहे। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी असा कुठला विचार केला तर नक्की शिवसेना जी आहे त्याचे स्वागत करेल। एकीकडे सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीमधील नेत्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू केला, तर दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांना पक्षात येण्यासाठी ऑफर दिली होती। त्यावर स्वतः विशाल पाटलांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती। त्यामुळे विशाल पाटील सत्ताधाऱ्यांची कास धरणार असल्याची चर्चा रंगली होती। खासदार विशालदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही, त्यांना सहयोगी व्हावं लागेल। यासाठी ते तरुण आहेत, हुशार आहेत, खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे। त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार। गोरेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत, एकमतजी आपले जावई आहेत, त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे, आमच्या भिंतीला भिंत लागून आहे। आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले, मी अपक्ष पहिला निवडून आलो। कधी आता परत मी काँग्रेसमध्ये जाईन नाही तर कुठल्या तर पक्षात जाईन, पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळावं असं अपक्ष सुरुवात केलं। त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी थेट महाविकास आघाडीमधील 4 माजी आमदारांना पक्षप्रवेश देत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याची चर्चा। कारण एकेकाळी सांगली जिल्हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, पण गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणं बदलली आहे। महाविकास आघाडीतील बडे नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। सांगलीहून आसिफ मुरसलसह ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत।